नमस्कार मित्रांनो, नमस्कार. फेसबुक लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर अमोल पवार सांगली जिल्ह्यातील पलूस येथे ऑर्थोपेडिकची प्रॅक्टिस करतो आणि आमच्या परिसरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असतो. गेल्या 4 महिन्यापासून सर्व जगामध्ये ज्या आजाराने थैमान घातलेलं आहे आणि आज सध्या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मी आज कोरोना आणि आपण या विषयावरती काही चर्चा आपण करणार आहोत. याच्यामध्ये कोरोना व्हायरस म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली, कोरोना व्हायरस संक्रमण कसे होते, कोरोना आजाराच्या स्टेजेस कोणत्या आहेत, सध्या आपण कोणत्या स्टेजवरती आहोत, जगामध्ये तसंच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या परिस्थिती काय आहे, आपल्यासाठी भारतासाठी काही सकारात्मक गोष्टी आहेत का, हॉटस्पॉट म्हणजे काय, किंवा आपलं गाव किंवा शहर आपण कोरोनामुक्त कसं करू शकू, आणि आता सध्या जो लॉकडाऊन आहे हा लॉकडाऊन कसा संपवता येईल, असे काही प्रश्न आहेत. मी दुपारी माझ्या फेसबुक पोस्टवरती लिहिलं होतं की आपल्याला काय प्रश्न असतील तर आपण याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण ते प्रश्न टाकावेत, जेणेकरून मला त्याचं उत्तर देता येतील. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा कोरोना हा एक व्हायरस आहे. याचे मर्स, सार्स असे वेगवेगळे व्हायरसेस आतापर्यंत आपल्याला कोरोना ह्या विषाणूचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये वेगवेगळे व्हायरसेस आतापर्यंत आढळलेले आहेत. परंतु गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली नोव्हेंबर मध्ये चीनमधील वुहान प्रांतामध्ये हा एक नवीन कोरोना जातीचा व्हायरस सापडला आणि या आजाराला कोविड-19 असं नाव पडलं. आता ह्याचा उगम कसा झाला किंवा ह्याची सुरुवात कशी झाली, तर कोरोना हा चीनमध्ये जो वुहान हा जो प्रांत आहे, शहर आहे, याच्यामध्ये इथून सुरुवात झाली. याच्या 2 थिअरीज आहेत. काही लोकांच्या मते त्या ठिकाणी वुहान व्हायरस लॅब ही चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या व्हायरस आजारावरती किंवा लस करण्यावरती किंवा व्हायरसवरती या ठिकाणी मोठं संशोधन केलं जातं. तर याच लॅबमध्ये चीनसारख्या ह्या राष्ट्रांनी काय बायो वेपन केलेलं आहे का, अशी काही लोकांची थिअरी आहे. आणि दुसरी थिअरी म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की कच्च्या मांसातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार माणसांच्या मध्ये झाला आणि त्यानंतर माणसाकडून माणसाकडे याचं संक्रमण होऊ लागलं. तर आपण बघूया की कोरोना कोविड-19 काय आहे. कोविड-19 हा एकदम सूक्ष्म विषाणू आहे. त्याचा 125 नॅनो मायक्रोमीटर एवढी साईज आहे. RNA स्ट्रँड म्हणजे आपल्याला माहित आहे की DNA, RNA, त्यामध्ये RNA हा जो आपल्या सेलमधला एक मूलभूत घटक आहे, त्या RNAच्या स्ट्रँड्स हे एक विषाणू असतात. हे धड सजीव नसतात, धड निर्जीव नसतात. ज्या वेळेला ते आपल्या माणसाच्या संपर्कात येतात, कुठल्या अवयवाच्या संपर्कात आल्यानंतर ते ऍक्टिव्हेट होतात, डुप्लिकेट होतात आणि त्या विषाणूचा प्रसार, त्या आजाराचा प्रसार त्या माणसामध्ये होतो. आता ह्याचा एखाद्याला कोरोना झाल्यानंतर किंवा कोविड-19 झाल्यानंतर किती दिवसाचा संक्रमित काळ असतो, तर तो इन्क्युबेशन पिरियड याला म्हणतात. तर 14 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड असतो. आता कोरोना संक्रमित कसा होतो, आतापर्यंत आपण पाहिलं वेगवेगळ्या टाईपचे व्हायरसेस आहेत.
डेंग्यूचं मध्ये मोठ्या प्रमाणात थैमान होतं, तो आपल्याला माहित आहे की डासापासून होतो. परंतु कोरोना हा एकमेव असा व्हायरस आहे की तो मानवाकडून मानवाकडे संक्रमित होतो. तर तो कसा होतो? तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. आपलं तोंड, आपलं नाक आणि आपले डोळे, या तिन्हीच्या सानिध्यात ज्या वेळेला हा व्हायरस येईल त्यावेळेला त्या ठिकाणी तो आपल्या शरीरामध्ये जाऊन त्याचं डुप्लिकेशन आणि ते संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की तोंड, नाक आणि डोळे याच्यामधून हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंट्री करू शकतो. आता हा आपल्या शरीरामध्ये एंट्री केल्यानंतर, हा आजार झाल्यानंतर कोणकोणती प्रमुख लक्षणं आपल्याला आढळून येतात? तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा अति प्रमाणामध्ये ताप येणं, कोरडा खोकला येणं, सर्दी होणं, तसंच श्वसनास त्रास होणं आणि पुढे जाऊन श्वसनास त्रास होणं झाल्यानंतर निमोनिया होणं आणि निमोनियाच्या शेवटची स्टेज अशी आहे ती ARDS, हे ज्याच्यासाठी व्हेंटिलेटर ICU मध्ये ट्रीटमेंट केली जाते आणि व्हेंटिलेटरवरती हा पेशंट ठेवला जातो. तर हा कोरोना व्हायरस हा हायली इन्फेक्शियस बट लेस व्हिरुलंट आहे. म्हणजे काय? हायली इन्फेक्शियस म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार ह्याचा होतो, परंतु हा लेस व्हिरुलंट आहे, म्हणजे त्याची आजार करण्याची क्षमता फार कमी आहे. असं का म्हटलं जातं? कारण आपल्याला माहित आहे की आता आजची जी परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या व्हायरसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात होतंय, ते हवेतून, म्हणजे हा व्हायरस असं पण म्हटलं जातं की हा 3 तास हवेमध्ये राहतो एकमेकापासून, म्हणजे आपल्या बोलण्याच्या ड्रॉपलेट्स मधून असेल किंवा थुंकीतून असेल किंवा खोकल्यातून असेल, हा आपले जे तुषार असतात, ड्रॉपलेट्स असतात, त्याच्यामधून हे व्हायरसेस आपल्या हवेमध्ये काही काळ राहतात, तसंच ते जमिनीवर पडतात. वेगवेगळ्या सरफेसवरती हे विषाणू हा पडल्यानंतर, म्हणजे स्टील असेल, साधं प्लास्टिक असेल, जमीन असेल किंवा कपडा असेल, वेगवेगळ्या सरफेसवरती तो टिकून राहण्याचा कालावधी हा वेगवेगळा आहे. तर आता आपण पाहूया की हा जो व्हायरस आहे तो कशा प्रमाणामध्ये संक्रमित होतो. तर 100% लोकांच्या मधली जे 50 ते 60% लोक आहेत ती असं मानलं जातं की असिम्प्टोमॅटिक आहेत. म्हणजे 50 ते 60% लोकांना तुम्हाला जरी हा व्हायरसचा आजार, हा कोरोना झाल्यानंतर तुम्हाला कोणताही लक्षणं दिसणार नाही, कोणताही ताप येणार नाहीये, खोकला येणार नाहीये, श्वसनास त्रास होणार नाहीये. तर अशी जवळजवळ 50 ते 60% लोक अशी असतात की त्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यांना फक्त ऑब्झर्वेशन केलं जातं. 50 ते 60% लोकांना त्यांना आजार झालेला सुद्धा कदाचित माहीत होत नाहीये. तर म्हणून तर आपण सर्वांना सांगतोय की कुणाला झालाय किंवा कुणाला नाही असं आपण सांगता येत नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं फार महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 20 ते 30% लोकांच्या मध्ये काही थोड्या प्रमाणात सिम्पटम्स असतात, नॉर्मल फ्ल्यू टाईप सिम्पटम्स असतात, ताप येणं, सर्दी होणं, खोकला येणं, आणि ही थोड्याफार औषधांनी, जे आपण ताप, सर्दी, खोकल्याची औषधी जी असतात, थोडं अँटीबायोटिक किंवा गार्गल्स किंवा थोडं टेम्परेचर अँटीबायोटिक म्हणून अॅझिथ्रोमायसिन असेल, अशा औषधांना तो बऱ्यापैकी बरा होतो. म्हणजे 80% लोक ही बरी होतात. राहिलेली 20% लोकांना हॉस्पिटलची ट्रीटमेंटची गरज असते. त्या 20% लोकांच्या मध्ये फक्त 5 ते 10% लोकांनाच ICU मध्ये ट्रीटमेंट द्यायची गरज असते. त्यातील 5% लोकांना व्हेंटिलेटर लावायची गरज पडू शकते आणि याचा मृत्यूदर हा 2 ते 5च्या आसपास आहे. संपूर्ण जगामध्ये चीनपासून बऱ्यापैकी अमेरिका असेल किंवा युरोपियन राष्ट्र आहेत आणि आता सध्या भारतामध्ये सुद्धा तो 2 ते 3% आसपास आहे. काही राष्ट्र वगळता, म्हणजे इटली असेल, त्या ठिकाणी वेगवेगळी कारणं आहेत, त्या ठिकाणी तो 7 ते 10% आसपास सुद्धा तो मृत्यूदर झालेला आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की हा जरी आजार झाला तरी जवळजवळ 90% 90 ते 95% लोक ह्याच्यातून बरे होऊ शकतात. त्यामुळं याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिक होणं, अस्वस्थ होणं, घाबरून जाणं, ह्या गोष्टी शक्यतो करू नये. एखाद्या झाला तरी त्याला ऑब्झर्वेशन करणं, वेगवेगळ्या ज्या आपण क्वारंटाईन म्हणतो आपण, किंवा आयसोलेशन असेल किंवा वेगवेगळ्या टाईपच्या ट्रीटमेंट आहेत, या आपण त्या टप्प्याटप्प्यानं जर घेतल्या, आपण ते पुढच्या याच्यामध्ये बघणार आहे,
तर ह्या ट्रीटमेंट जर घेतल्या तर आपण तो हा आजार बरा होऊ शकतो असं मला वाटतं. परंतु काही ठराविक लोक जे आहेत, जी कोमॉर्बिड लोक आहेत, म्हणजे कोण, जी वयस्कर लोक आहेत, ज्या लोकांना क्रोनिक आजार आहेत, दीर्घकालीन आजार आहेत, म्हणजे डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, IHD म्हणजे हार्ट डिसीज आहेत, काही लोकांना तुम्हाला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, वेगवेगळ्या औषधांच्या वरती आहे, वेगवेगळ्या ऑर्गनचे किडनी फेल्युअर असेल किंवा वेगवेगळे CRF क्रोनिक रेनल फेल्युअर म्हणा, लिव्हरचे प्रॉब्लेम्स असतील, अशा वेगवेगळ्या अवयवांचे जे आजार आहेत, जे क्रोनिक आजार आहेत, अशा जे वयस्कर पेशंट्स आहेत ते जास्त या गोष्टीला प्रोन आहेत. त्यांना इन्फेक्शन जास्त होऊ शकतं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होऊ शकतं आणि त्या शेवटच्या स्टेजमध्ये किंवा निमोनियाच्या स्टेजमध्ये ते जाऊ शकतं. त्यामुळं माझी अशी सर्वांना विनंती आहे की आपल्या घरातील जी लोक वयस्कर आहेत, ज्या लोकांना अशा प्रमाणात ट्रीटमेंट चालू आहे किंवा वेगवेगळे आजार आहेत त्यांना, अशा लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ते स्वतःला क्वारंटाईन, सेल्फ क्वारंटाईन आपण जे म्हणतो, स्वतःला अलग करून घरामध्ये एखाद्या रूममध्ये वेगळं राहून थोडे दिवस आपल्याला हा आजार जोपर्यंत त्याचा पीक जाऊन तो खाली येत नाहीये तोपर्यंत आपल्याला क्वारंटाईन होणं, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. तर आता कोरोनाच्या ज्या स्टेजेस आपण म्हणतो, सगळे म्हणतो स्टेज 1, स्टेज 2 मध्ये आहे, आपण स्टेज 3 मध्ये जाणार आहे किंवा स्टेज 4 काय आहे. तर ह्या स्टेज पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर 4 स्टेज आहेत. पहिली स्टेज म्हणजे बाहेरच्या देशातून आलेल्या व्यक्तींना हा आजार होतो, म्हणजे आपण त्याला पहिली स्टेज म्हणतो. दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांच्या संपर्कामध्ये आलेली जी लोक आहेत त्यांना हा आजार होतो. तिसऱ्या स्टेजमध्ये हा कम्युनिटी स्प्रेड, जे समाजामध्ये स्प्रेड आपण म्हणतो, जे एखाद्या प्रदेश किंवा एखाद्या एरिया पुरतं हा मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होणं, ही तिसरी स्टेज आहे. आणि चौथ्या स्टेजमध्ये संपूर्ण भूभाग किंवा संपूर्ण देश असेल किंवा प्रदेश असेल, या संपूर्ण भागावरती मोठ्या प्रमाणामध्ये हाकार माजणं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महामारी पसरणं, ही चौथी स्टेज आहे. तर सध्या आपण कोणत्या स्टेजमध्ये आहोत? तर सध्या आपण बऱ्यापैकी 2 नंबरच्या स्टेजमध्येच मॅक्झिमम लोक आहेत जी गावी राहतात. जी आता सांगलीमध्ये आपल्याला आजच मला कळालं की आपल्या 26 लोकांच्या पैकी 22 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, म्हणजे 4च लोक आपल्या ठिकाणी इथं पॉझिटिव्ह आहेत. तर अशी जी आपली जी स्टेज चालू आहे ती त्याला 2 नंबरची स्टेज आपण त्याला म्हणू शकतो. 3 नंबरची स्टेज ज्या ठिकाणी आता आपण मुंबईमध्ये बघतोय की रोज जवळजवळ 100-150 लोकांचे ऍड होते, जवळजवळ 700च्या आसपास मुंबईमध्ये लोक कोरोनाने इन्फेक्ट झालेली आहेत. संपूर्ण काही एरिया जो आहे मुंबईचा तो त्याच्यामध्ये कम्युनिटी स्प्रेड दाखवतो किंवा तो तिसऱ्या स्टेजमध्ये आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर आपण ह्या अशा टाईपने आता ह्या स्टेजेसमध्ये आहोत. ह्याच्यानंतर आपण बघूया की सद्यस्थिती काय आहे. म्हणजे आता जगामध्ये काय परिस्थिती आहे, भारतामध्ये काय परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. तर माझ्या समोर मी थोडं नेट ओपन करून बसलेलो आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण जगामध्ये आजची अशी परिस्थिती आहे, जवळजवळ 16,17,000 लोकांना आज तागायत जगामध्ये हा कोरोना आजार झालेला, इन्फेक्ट झालेले आहेत. त्यापैकी 97,000, जवळजवळ आता 1 लाखाच्या आसपास लोक मरण पावलेले आहेत आणि 3,64,000च्या आसपास लोक रिकवर पण झालेले आहेत. हीच गोष्ट आपल्या भारतामध्ये जवळजवळ 6,761 लोक आता कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 206 लोक मरण पावलेले आहेत आणि 516 लोक या आजारातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये हा आकडा जवळजवळ 1,364 आहे. 1,364 जणांना आता कोरोना झालेला आहे. याच्यापैकी 97 लोक मरण पावलेले आहेत आणि 125 लोक हे पूर्णपणे याच्यातून रिकवर झालेली आहेत. तर हे सांगायचा उद्देश काय आहे, तर महाराष्ट्रामधील परिस्थिती, भारतामधील परिस्थिती आणि संपूर्ण जगामधील परिस्थिती ही काय आहे ह्या आकड्याद्वारे मी सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. तर जो आकडा जे आपण बघितलं की पूर्ण जगामध्ये, त्यामध्ये प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये जवळजवळ 4.5 लाख लोकांना आतापर्यंत कोरोना झालेला आहे. 2 नंबरला स्पेन आणि इटली आहे. त्या ठिकाणी 1.25 लाख, 1.5 लाखाच्या आसपास लोकांना कोरोना झालेला आहे.
त्याच्यामध्ये जवळजवळ 15,000, 16,000, 17,000च्या आसपास त्या देशामध्ये डेथ झालेल्या आहेत. या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये का डेथ झाल्या? या देशामध्ये एवढी त्यांची आरोग्य व्यवस्था चांगली असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढं मोठं संकट किंवा एवढा मोठा हाहाकार का उडालेला आहे? तर आणि आपल्या भारतामध्ये ही जी स्टेज आता चालू आहे, हे स्टेजमध्ये थोडंसं काही सकारात्मक गोष्टी आहेत का? ह्या सकारात्मक गोष्टी थोडक्यात आपण चर्चा करूया. ह्या सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत? तर ह्या सकारात्मक गोष्टीमध्ये अर्ली लॉकडाऊन, म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला 300-400 रुग्ण कोरोना बाधित होते, त्याच वेळी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा त्याच्या अगोदर 22 तारखेचा जनता कर्फ्यू झाल्यानंतर त्याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू केला आणि तो आज तागायत चालूच आहे. तर अर्ली लॉकडाऊन केल्यामुळं काही प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी ही जी 2 नंबरची स्टेज 3 नंबरमध्ये जाण्यापासून थोडंसं आपण ही थोडी स्टेज लांबलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये येणाऱ्या संकटाची तयारी करण्यासाठी आपण हा वापरला जाऊ शकतो, अशा रीतीनं मला असं वाटतं. दुसरं, आपल्या भारतामध्ये 1948 पासून बीसीजी लस दिली जाते. तर बऱ्याच तज्ज्ञ लोकांच्या मते ही बीसीजी लस जी आहे ही आपल्यासाठी वरदान ठरणारी आहे. कारण अमेरिका असेल, इटली असेल, स्पेन असेल किंवा युरोपियन राष्ट्र आहेत, तर त्या ठिकाणी टीबी हा आजारच पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी बीसीजी लस किंवा अशा टाईपची लस त्या ठिकाणी घेतली जात नाहीये. परंतु आपल्या भारतामध्ये ही बीसीजी लस ही मूलभूत लस म्हणून आपल्या लसीकरणाच्या प्रोटोकॉलमध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या भारतामध्ये बीसीजी लस घेतलेली आहे आणि बीसीजी लसमुळं आपल्याला टीबीचं इन्फेक्शन होण्यापासून किंवा चेस्टचे इन्फेक्शन होण्यापासून ही लस आपल्याला वाचवते. तज्ज्ञांच्या मते असं आहे की बीसीजी लस ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचं सहकार्य मिळतंय असं त्याचा भाग होतोय. दुसरं, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन अँटी रोमॅटॉइड किंवा अँटी मलेरियल ड्रग जे आहे, हे जे ड्रग आहे हे ड्रग बऱ्याच ठिकाणी आत्ता अमेरिकेमध्ये सुद्धा हे ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं आणि या ड्रगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून त्या ठिकाणी त्यांनी काही प्रमाणामध्ये प्रिकॉशन्स घेऊन बऱ्याच लोकांना पुढच्या स्टेजमध्ये किंवा म्हणजे डिसीज प्रोग्रेस होण्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे, असं त्या तज्ज्ञांचं मत आहे. हे अँटी मलेरिया ड्रग जवळजवळ 20 ते 30 वर्षापासून आपल्या भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये आधीच वापरलं जातं. त्यामुळं आपल्याकडं त्या ड्रगचा फार मोठ्या प्रमाणात साठा पण आहे. हे एक आपल्या जमेची बाजू आहे. दुसरे, एक हर्ड इम्युनिटी. आपल्या भारतामध्ये अस्वच्छता असेल किंवा बऱ्याच वाईट सवयी आहेत, या सवयीमुळं किंवा बऱ्याच बॅक्टेरिया व्हायरसेसला आपण सतत सामोरं जात असतो. त्यामुळे आपल्यामध्ये एक कॉमनली हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे, असं आपण बरेच लोक म्हणजे बरेच लोक म्हणतात की हार्ड इम्युनिटी असल्यामुळे आपल्या भारतीय लोकांच्या मध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे एक प्रोटेक्शनचं साधन होऊ शकतं. तसंच एक टेम्परेचरचा एक भाग आहे. 5 डिग्री ते 18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणारे जे वरचे राष्ट्र आहेत, अमेरिका आहे किंवा युरोपियन राष्ट्र आहेत किंवा चीनचा वुहान प्रांत आहे, या राष्ट्रांच्या मध्ये टेम्परेचर शक्यतो 5 ते 15 ते 18 डिग्रीच्या सेल्सिअसच्या आसपास तर होतं आणि त्या ह्याच्यामध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संक्रमित झालेला आहे. तर आपल्याकडं आत्ताचं टेम्परेचर बघितलं तर कमीत कमी 25 डिग्री पासून वरतीच आहे आणि जवळजवळ 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे. हा एक थोडासा सपोर्टिव्ह भाग आपल्याला होऊ शकतो. परंतु हे सगळे तज्ज्ञ लोकांचे मतं आहेत, हे काय अशी काय डिफाईन मतं नाहीत. तरी सुद्धा आपल्याला ह्याचा सकारात्मक दृष्टीनं ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. आता एक आठवड्यापासून हॉटस्पॉट हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळत असेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी किंवा देशाचे जे सचिव आहेत, आरोग्य सचिव आहेत, जे प्रेस कॉन्फरन्स घेतात, ते सतत सांगतात की आम्ही एवढे एवढे हॉटस्पॉट लोकेट केले. तर हॉटस्पॉट काय आहेत? तर हॉटस्पॉट हे ज्या ज्या ठिकाणी कम्युनिटी स्प्रेड म्हणजे स्टेज 3 कडे आपण चाललेलो आहोत किंवा ज्या ठिकाणी स्टेज 3 झालेली आहे, अशा ठिकाणची जी काही ठराविक जो भाग आहे,
म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आमच्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूरचा जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण हॉटस्पॉट आपण त्याला म्हणलो आणि अशा ठिकाणी त्यांनी एक मॉडेल तयार केलं की त्या ठिकाणचा एक 2 ते 3 किलोमीटरचा भाग बफर झोन म्हणून तयार केला आणि त्या बफर झोनच्या आतमध्ये कोणत्याही व्यक्तीला एंट्री तिथं दिली नाहीये किंवा आतला माणूस बाहेर येता कामा नाही किंवा बाहेरचा माणूस तिथं जाता कामा नाहीये असं पूर्ण एकदम स्ट्रिक्टपणे ते लॉकडाऊनचा अवलंब केल्यामुळं त्या ठिकाणी आपण काही त्याचं चांगलं फलित आलेलं आपण बघू शकतो. तर ते हॉटस्पॉट हा कोरोनाला रोखण्यासाठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून आणि त्याच्या ठिकाणी त्याचा बफर झोन करून स्ट्रिक्ट लॉकडाऊन करून त्या ठिकाणी कोरोनाला आळा घालण्यासाठी तिथं मदत होऊ शकते. तर आता ही सगळी जी माहिती झाली त्याच्यामध्ये ही माहिती आपलं गाव असेल आपलं शहर असेल त्याला कशी आपण आपल्या शहरामध्ये आपण काय करू शकतो किंवा आपलं गाव आपलं शहर कोरोनामुक्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. जगाचा विचार सोडून आपण आपल्या गावापुरता आपल्या शहरापुरता जर विचार करून त्या ठिकाणी काय इम्प्लिमेंट करायला पाहिजे हे थोडक्यात मी माझं मनोगत मांडतो. जे थोडासा UK US किंवा बाकीच्या राज्यातील जे आमचे सहकारी मित्र आहेत डॉक्टर मित्र आहेत त्यामध्ये काम करणारे तज्ज्ञ लोक आहेत किंवा आता जे चाललेलं आहे किंवा दक्षिण कोरियामध्ये ज्या पद्धतीनं तैवानमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी ही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या सिंगापूरमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर ते काय आहेत तर तुम्हाला हॉटस्पॉट हे सोडून कॉमन जो मोठ्या प्रमाणामध्ये जो एरिया आहे किंवा फॉर एक्झाम्पल माझं गाव असेल माझं शहर असेल तर त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचा सर्वे केला जाईल किंवा आरोग्याचा सर्वे केला गेला पाहिजे. त्या आरोग्याचा सर्वे केल्यानंतर ह्या आरोग्याच्या सर्वेमधून तुम्हाला ह्या 3 त्याच्या कॅटेगरी केल्या जातील. कॅटेगरीमध्ये एक पांढरी कॅटेगरी म्हणतो येलो कॅटेगरी आणि रेड कॅटेगरी. म्हणजे काय की ज्यांना काहीच त्रास नाहीये तशी ती पांढरी कॅटेगरीमध्ये लोक असतील. ज्यांना थोड्या प्रमाणामध्ये त्रास आहेत ते येलो कॅटेगरीमध्ये असतील आणि ज्यांना श्वसनाचा त्रास आहे आणि ते बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असण्याची शक्यता अशी जी लोक आहेत ही रेड कॅटेगरीमध्ये असतील. तर रेड कॅटेगरीमधल्या सर्वच्या सर्व लोकांची टेस्टिंग करायची आणि त्या टेस्टिंग केल्यानंतर ह्या टेस्टिंग चे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना प्रॉपरली आयसोलेशन करून म्हणजे स्ट्रिक्टली आयसोलेशन किंवा त्यांच्यावरती पूर्ण जर पुढे जर त्रास होत असेल किंवा निमोनियासारखा आजार झाला असेल तर त्याला ICU मध्ये ऍडमिशन्स करून किंवा त्याच्यावरती जर लागलं तर व्हेंटिलेटरच्या सहाय्याने उपचार करून अशा रीतीनं त्याचं सेग्रेशन केलं जाईल. आणि बाकीच्या राहिलेल्या लोकांच्यावरती येलो झोनमधील लोक असतील ह्यांना स्ट्रिक्टपणे फोर्स आयसोलेशन किंवा फोर्स क्वारंटाईन म्हणा आणि सेल्फ क्वारंटाईन अशा टाईपने त्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जाईल. आणि बाकीच्या लोकांना जी पांढऱ्या कॅटेगरीमध्ये लोक आहेत त्यांनी सुद्धा स्ट्रिक्टपणे लॉकडाऊन पाळलं जाईल. अशा रीतीने त्याची उपाययोजना केल्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा आळा आपण घालू शकतो आणि अशी ठराविक लोक आयडेंटिफिकेशन करून हा आजार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पसरू नये म्हणून ही काळजी घेण्यात येऊ शकते. तर मला असं वाटतं की आपल्या शहरापुरती म्हणजे संपूर्ण शहराची नाकेबंदी करून प्रथम सर्वे करून त्याच्यामध्ये टेस्टिंग जास्तीत लोकांचं करून त्यामध्ये सेल्फ क्वारंटाईन असेल आयसोलेशन असेल आणि ट्रीटमेंट असेल अशा पद्धतीनं आपण जर केलं तर आपलं गाव आपलं शहर आपण ह्या कोरोनापासून वाचवू शकतो. किंवा थोड्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झाला असेल तर तो पूर्णपणे नाहीसा होतोपर्यंत क्वारंटाईन करून किंवा लॉकडाऊन करून आपण हा पूर्ण कोरोनामुक्त भाग करू शकतो असं मला वाटतं. आता अजून एक मला प्रश्न लोकांनी विचारलाय की तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही आणि तुमचे आरोग्य कर्मचारी आहेत यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. N95 मास्क म्हणजे काय किंवा PP म्हणजे काय, N95 कुणी वापरला पाहिजे, PP कुणी घातले पाहिजेत, ह्याच्यावर काय गाईडलाईन्स सरकारने दिलेल्या आहेत. तर ह्या थोडक्यात तुम्हाला सांगतो. सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला प्रत्येकाला
N95 हा मास्क वापरायची काही गरज नाहीये. तुम्ही साधा मास्क वापरला तरी चालतं, साधा रुमाल वापरला तरी चालतंय. परंतु तुम्ही घरात असताना मास्क किंवा रुमाल वापरायची काही गरज नाहीये. तुम्ही जेव्हा बाहेर जाताय त्यावेळेला तुम्ही, माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने मास्क किंवा रुमाल तोंडापुढे धरलाच पाहिजे. कारण समोरच्या माणसाला हा कोरोना आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नाहीये, किंवा आपल्याला आपल्या ड्रॉपलेट्समधून समोरच्याला काही इजा हो किंवा कोरोना संक्रमित होईल का नाहीये हे पण आपल्याला माहित नाहीये. तर म्हणून आपण आपल्या तोंडावरती मास्क लावणं किंवा रुमाल लावणं हे फार मला महत्वाचं वाटते. बाहेर जाताना शक्यतो बाहेर पडणं टाळायलाच पाहिजे. परंतु जर काय अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू आणायच्या असतील तर तेवढ्यापुरतं तुम्हाला जावा. पण जेव्हा तुम्ही घरात येताय त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा पूर्णपणे तुमचे हातपाय धुवून किंवा आंघोळ करून हात प्रॉपर 7 स्टेपने धुवून किंवा सॅनिटायझर लावून घरात येऊन नंतर त्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. तसंच घरातल्या गोष्टी जे घरातले हँडल्स असतात किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्श करण्याची शक्यता असते अशा सर्व गोष्टी ज्या आपण त्याला फोमाइट्स म्हणतो ह्या सतत स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच ज्या वेळेला आपण बाहेरच्या वस्तू घरामध्ये आणतो, म्हणजे किराणा मालाच्या गोष्टी असतील, पॅकेट्स असतील, भाजीपाला असेल, दुधाचं पॅकेट असेल, तर हे पहिल्यांदा स्वच्छ करून व्यवस्थित घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच ते आपण वापरात आणलं गेलं पाहिजे. तर ह्या झाल्या सर्वसामान्य माणसाने घेण्याच्या काळजी. तर N95 जो मास्क आहे हा जी लोक आता सध्या पेशंट पाहतायत, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असतील किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स असतील किंवा त्यांचे आरोग्य सहकारी असतील, या सर्व लोकांनी हे N95 मास्क वापरलेच पाहिजेत असं माझं ठाम मत आहे. N95 म्हणजे जवळजवळ 99% हे जे कोरोनाचा जो व्हायरस आहे तो तुमच्या ह्या मास्कमधून येऊ शकत नाहीये. कारण ते ट्रिपल लेअर असतात, त्याच्यामधून त्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन होऊ शकतं. एखादा जरी कर्मचारी इन्फेक्ट झाला तर तो जवळजवळ 400 लोकांना, म्हणजे असं त्याचं गणित सांगितलेलं आहे आपल्या भारत सरकारनंच, 400 लोकांना तो इन्फेक्ट करू शकतो. एखादा आरोग्य कर्मचारी म्हणजे सर्वे करणारा माणूस असेल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देणारा डॉक्टर असेल किंवा नर्स असेल तर जवळजवळ ते व्यक्ती 400 जणांना इन्फेक्ट करू शकत्या. म्हणून महत्वाचे काय आहे की हॉस्पिटलमध्ये काम करणारी लोक, डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी, नर्स स्टाफ किंवा त्या ठिकाणी वॉर्डबॉय जे कोण लोक असतील किंवा सर्वे करणारे लोक असतील, आशा वर्कर्स असतील, माझं असं त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रत्येकाने N95 हा मास्क वापरलाच पाहिजे. आम्ही सुद्धा आमच्या इथं पलूस शहरामध्ये N95 मास्क प्रत्येकाला अवेलेबल करण्याची सोय पण केलेली आहे. इथं बऱ्यापैकी जवळजवळ 150 लोकांनी, म्हणजे 150 लोकांच्या पैकी जवळजवळ 60-70 डॉक्टरांनी मास्क त्यांना आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते त्या सध्या वापरत आहेत. ह्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक हेल्थकेअर वर्करनी N95 मास्क वापरून हे संक्रमण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. तर N95 मास्क जे सर्वे करणारे लोक आहेत आणि प्राथमिक उपचार करणारे लोक आहेत त्यांनी N95 मास्क वापरला पाहिजे. हाताला ग्लोव्ज वापरला पाहिजे. जे प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांनी गॉगल पण घालायला हरकत नाहीये. डोक्याला कॅप घातली पाहिजे, पायाला फूट कव्हर्स घातली पाहिजेत. अशा रीतीनं बेसिक गोष्टी जरी केल्या तरी त्यांना सफिशियंट आहे. त्यांना पीपीज घालायची काही गरज नाहीये. पीपी म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल, बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितले असतील की जवळजवळ 2 ते 3 वेगवेगळे ड्रेस असतात आणि त्याच्यातून आपण ते काम करतो. तर ही पीपी जी आहेत, जी लोक कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आहेत, ह्या रुग्ण ज्या ठिकाणी ऍडमिट आहेत, म्हणजे आयसोलेशन वॉर्ड असेल किंवा ICU असेल किंवा ज्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं असण्याची शक्यता आहे, तर अशा ठिकाणी हे PPE मला असं वाटतं वापरण्यात यावीत आणि त्याच ठिकाणी ती मर्यादित असावीत असं मला वाटतं. बाकीच्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे मास्क असेल, N95 मास्क, हेल्थकेअर वर्करनी N95 मास्क वापरलाच पाहिजे. N95 मास्क, ग्लोव्ज, कॅप, गॉगल आणि फूट कव्हर एवढं त्या ठिकाणी सफिशियंट आहे. तर ह्या माहिती झाल्यानंतर आपण हे लॉकडाऊन कसं संपवता येऊ शकेल
ह्याच्याबद्दल थोडक्यात मी आता शेवटी जाता तुम्हाला सांगणार आहे. तर हे लॉकडाऊन आपण जे जवळजवळ 3 आठवडे होतील, ह्या 14 तारखेला 15 तारखेला गेल्या 22 मार्च पासून आपण लॉकडाऊन आहोत. सर्व व्यवसाय, सर्व उद्योगधंदे, सगळं ठप्प आहे. तर ह्याचा पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अर्थकारणावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव पडतोय. मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, मोठ्या प्रमाणामध्ये उपासमार, अशा बऱ्याच गोष्टी ह्या येणार आहेत. तर ह्या कुठं तर आपल्याला जर थांबवायचे असतील तर हे स्टेप बाय स्टेप लॉकडाऊन कमी करणं सुद्धा मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी हे करणं गरजेचं आहे. कारण आपण लॉकडाऊन पण फार मोठ्या प्रमाणात एक्सटेंड करू शकत नाहीये. तर मला असं वाटतं की माझं असं सजेशन आहे की ज्या ज्या ठिकाणी आता सध्या हॉटस्पॉट तयार झालेले आहेत, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये हे हॉटस्पॉट किंवा मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी स्ट्रिक्टपणे लॉकडाऊन करून बाकीच्या ठिकाणी, बाकीच्या तालुक्यामध्ये, बाकीच्या गावांच्या मध्ये ते गाव पूर्ण नाकाबंदी करून स्टेप बाय स्टेप काही अंतराने किंवा काही टाइम लिमिट देऊन 2 तास, 3 तास, 4 तास असं स्टेप बाय स्टेप रिलीज करून, थोडं थोडं लॉकडाऊन रिलीज करून आपल्याला ते लॉकडाऊन संपवायला लागेल. कारण आपल्याला एक ना एक दिवस यातून बाहेर पण पडायला लागणार आहे. पण येणारा काळ हा तज्ज्ञांच्या मते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारत देशामध्ये सुद्धा संक्रमण होण्याची भीती बऱ्याच डॉक्टरांनी, तज्ज्ञ लोकांनी सांगितलेली आहे. येणारा जो लास्ट वीक ऑफ एप्रिल आहे, शेवटचे 10 दिवस एप्रिलचे आणि मेचे पहिले 10-15 दिवस, हा आपल्या भारतामध्ये पीक, ज्याला आपण म्हणतो हायेस्ट नंबर ऑफ कोरोना व्हायरसचे संक्रमित होणारे रुग्ण आपल्याला इथं आढळणार आहेत, असं स्टॅटिस्टिक्स सांगणारे लोक जे आहेत, सांख्यिकी तज्ज्ञ जे लोक आहेत, हे याने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण सध्या जे आता लॉकडाऊन चालू आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण काळजी घेऊन आपल्या घरामध्ये सेफ राहून आपली स्वतःची काळजी घेणं, आपल्या कुटुंबियाची काळजी घेणं, आपल्या घरातील वयस्कर लोकांची काळजी घेणं आणि त्याचबरोबर आपल्यामुळे दुसऱ्या लोकांना कुणाला याचं संक्रमण होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळाव्यात एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.